नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 5 जानेवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र पुष्य आहे. योग विष्कंभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जर रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:52 ते 3:13 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्व काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:29 ते 9:50 आणि यमगंड काळ दुपारी 11:11 ते 12:32 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. स्थिर मानसिकता तुमच्यामध्ये दिसून येईल. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे राहतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजचा दिवस बऱ्याच प्रमाणात बिझी असणार आहे. फिरणं मात्र जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ही आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी चांगले लाभ मिळू शकतील. पैशाच्या संदर्भातले व्यवहार मार्गी लागू शकतील. थोडं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमची मानसिकता थोडीशी भावुक झाल्यासारखी जाणवेल. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. तुमच्यातील ऊर्जा आणि आत्मविश्वास अतिशय उत्तम दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून
कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. थोडंसं दगदग, थोडा शारीरिक त्रास हा आजच्या दिवशी जाणवू शकेल. मात्र त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दिनचर्येवरती होणार नाही. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. पैशाची अडकलेली कामंही मार्गी लागतील. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी करू शकतील. करिअरच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याकडून तुम्हाला चांगली मदत आजच्या दिवशी मिळू शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. भाग्याची साथ तुम्हाला आजच्या दिवशी उत्तम लाभेल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकता. आजच्या दिवशी तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर येतील. थोडंसं फिरणं वगैरे होईल, मात्र तुमची कामं मार्गी लागतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी चांगल्या प्रकारची दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची या नवीन कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनांच्या मागे धावू नका. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास दिसू शकतील, मात्र काही अनपेक्षित लाभ सुद्धा संभवतात. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम दिसून येते. काही महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुमची मार्गी लागू शकते. देवघेवीची कामं, सामंजस्याने सुटणारी कामं, अशी कामं नक्की हाती घ्या. तुमचा मूड सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी करू शकाल. थोडासा मानसिक तणाव किंवा थकवा आजच्या दिवशी जाणवू शकेल. याचमुळे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी सुद्धा काही कामं तुमची आजच्या दिवशी मार्गी लागू शकतात. आरोग्याकडे लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायचे असेल
तरीसुद्धा आजचा दिवस उत्तम दिसून येईल. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही छोटे मोठे चांगले लाभसुद्धा शॉर्ट टर्ममध्ये मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 5 जानेवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.